जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोवा शहरासह तालुक्यात गेल्या 48 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने शहरासह तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून सातपुड्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीने नर्मदा काठावरील गावांना जोडणारे रस्ते ठिकठिकाणी वाहून गेल्याने तसेच दरडी कोसळल्याने बंद पडल्याने या गावांशी संपर्क तुटला आहे। अक्कलकोवा शहरासह तालुक्यात गेल्या 48 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सातपुड्यातून उगम पावणाऱ्या नदी नाल्यांना पुराचे स्वरूप आले असून तालुक्यातील वाण्याविहीर गावासह परिसरात पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे। महामार्गावरून वाहणाऱ्या नद्यांच्या पुलावरून धोक्याच्या पातळीने वाहिल्याने काही काळ वाहतूक ही ठप्प झाली होती। सातपुड्यातील डाब मोलगी परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने सातपुड्यातून उगम पावणाऱ्या नद्यांनी रौद्ररूप धारण केल्याचे चित्र दिसून आले। सातपुड्यातील अतिदुर्गम भागातील पिंपळखुटा ते वडफळी दरम्यान असलेल्या नदीला महापूर आल्याने वडफळी परिसरातील गावांचा संपर्क तुटला आहे। सातपुड्याच्या नर्मदा खोऱ्यातील जांगठी, गमन, सिंदुरी, धनखेडी, चिमलखेडी, मणिबेली परिसरात गेल्या 48 तासांपासून अतिवृष्टी सुरू असल्याने या गावांना जोडणाऱ्या रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आल्याने ठिकठिकाणी रस्ते वाहून गेल्याने तसेच ठिकठिकाणी दरडी कोसळल्याने या गावातील दळणवळण ठप्प झाले असून नर्मदा काठावरील गावांचा संपर्क तुटला आहे। अक्कलकोवा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।